गाड़ी बेहतर होने से काम नहीं चलता, गाड़ी चलाने के लिए रास्ते भी उचित दर्जे के होने चाहिए। बोईसर शहर स्थित यशवंत सृष्टि में रास्तों की दुर्दशा काफी बढ़ गई है। ऐसे में हजारों की जनसंख्या से भरी ये वसाहत आज भी सड़क, बिजली, पानी जैसी मूलभूत चीजों के लिए वंचित है। इसी बात को ध्यान में रखते हुए भारतीय जनता पार्टी के पालघर जिला उपाध्यक्ष प्रशांत संखे व खैरापाड़ा ग्राम पंचायत के सरपंच विवेक वड़े, इन दोनों ने स्वयं खर्चे से रोड दुरुस्तीकरण का काम आज यशवंत सृष्टि में किया। सड़क दुर्घटनाओं के विषय पर अमल करते हुए इस कार्य को आज अंजाम दिया गया। इस कार्य में भारतीय जनता पार्टी के साथ विश्व हिंदू परिषद बजरंग दल के युवा कार्यकर्ता भी मौजूद दिखाई दिए। खैरापाड़ा ग्राम पंचायत के सरपंच ने जल्द ही अन्य विषयों पर काम करने का आश्वासन भी दिया है। अब ऐसे में इतनी बड़ी टाउनशिप होने के बावजूद गंदगी, रोड, साथ ही स्ट्रीट लाइट जैसी समस्याएं आज भी मुंह खोले खड़ी है। ऐसे में कब जाकर इन तमाम विषयों पर गंभीरता से अमल किया जाता है और कब जाकर इस टाउनशिप को पूर्ण रूप से सफल कहा जा सकता है। सुनिए या कुछ जानकारी भारतीय जनता पार्टी के नेताओं ने हमें दी। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरतभाईच्या विचाराने आपण आता बोईसर मध्ये प्रत्येक ठिकाणी असं स्वच्छता मोहीम, आता 22 तारखेला आपला संपूर्ण देशाचा राम मंदिराचा प्रोग्राम आहेतच, त्या माध्यमातून आपण स्वच्छता मोहीम आणि खड्डे बुजवणे, ज्या ज्या लोकांना गरजा आहेत त्या पूर्णचं काम आपण करत आहोत। 26 जानेवारी सुद्धा येत आहेत, तर आपल्या इथे आपले या भागातले खैरापाटाचे सरपंच विवेकजी वडे यांना मी थोडं कल्पना दिली, आजच सकाळी कल्पना दिली की असं असं आपण एक खड्डे बुजवत आहेत, तर तुमचं थोडं हातभार लागेल। आणि हे आता ही आपली सोसायटी आहे, ही ग्रामपंचायत हँडओव्हर केलेली नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं काम करत असतात। आता आपल्याकडे लाईटचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, आपल्याला 26 तारखेच्या आत लाईट करून देणार आहेत। या रोड लाईटीचे विषय आहे तो ते करून देणार आहेत असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे। पण त्यांना सांगितलं खड्डे आपले बुजवायचे तर इमिडिएट फंड आपल्याला मिळणार नाही। मग आम्ही दोघांनी विचार केला, सरपंचांनी सांगितलं जे काय खर्च येईल तर मी पण अर्धा शेअर देईल, तुम्ही पण द्या, अशा या माध्यमातून आपण हे खड्डे सर्व यशवंत सृष्टीला खड्डमुक्त करूया। एकदा ऍक्सिडेंट आणि हे बऱ्याच गोष्टी होत असतात, त्या माध्यमातून आपण हे खड्ड्या बुजवण्याचं काम आपण आज हाती घेतलेलं आहे। तिथे डांबराची गाडी, माणसं, साफसफाई, ह्या सर्व गोष्टी, रोलर वगैरे सर्व आलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे चालू आहे। आणि आमच्या बरोबर आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते, भाजपाचे कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। या सृष्टीमध्ये जे आम्ही रस्त्याचे कामं चालू केलेत, प्रशांत भाऊ आमचे पक्षाचे उपाध्यक्ष बीजेपीचे भरतभाई राजपूत यांच्या छत्रछायेखाली आता आम्ही आमचे काम चालू केले जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार। तर आम्हाला एक स्वच्छ खैरापाडा असं दाखवायचं आहे गावाला आणि एक संदेश द्यायचा आहे। त्या अनुषंगाने स्वच्छता मोहीम तर घेतलीच, पण आमचे आज जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोठे प्रशांत भाऊ यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही आज इथे जे पण सृष्टीमध्ये खड्डे पडले आहेत, आपण बघू शकत असाल खड्डे, त्या खड्डे भरण्याचं काम चालू आहे। तर मी प्रशांत भाऊ आणि आमची जी टीम आहे, युवा टीम आहे जसे सृष्टीमधली, त्यांनाही सांगेन की यांचा हातभार आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लागतोय। या माध्यमातून आम्ही खड्डे बंद करणे किंवा रोडला स्ट्रीट लाईट लावणे, तिरंगा लाईट लावणे असे बरेच उपक्रम आहेत, हे आपण घेत आहोत आणि पुढेही असे उपक्रम चालू राहील। फक्त आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष तेच आमची टीम वर्क हे आज इथेच राहत आहेत आम्ही एका संकुलामध्ये। तर यांना सांगेन अजून ताकदीने ग्रामपंचायतला तुम्ही ताकद द्या आणि अजून वेगळ्या ताकदीने आपण काम करू। आणि लोकांनी ज्या प्रेमाने आपल्याला निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना, तर त्याचा खरंच आपण कुठे ते वाया न जाता त्यांना एक चांगला संदेश देऊन एक चांगला उपक्रम राबवू अशी मी आशा बाळगतो।